शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर झाले आहे का असा संतापजनक प्रश्न उपस्थित होतो. मागच्या काही वर्षापासून पुण्यामध्ये रोजच थरकाप उडवून देणाऱ्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. अशातच शनिवारी कोथरूड भागात काळजाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीशी मैत्री असल्याच्या रागातून 10 जणांच्या टोळीने मिळून एका 23 वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना पुण्यातून घडली. संपूर्ण प्रकरण काय आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात समांतर. पुण्यामध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण येतात. तसाच एक 23 वर्षीय तरुण नागेश संजय जाधव आला होता. तो पुण्यातील शिवाजीनगर या भागात राहत होता. नागेश एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. नागेशची आई घरकाम करून कुटुंब चालवत होती. साधं सरळ आयुष्य ते जगत होते. नागेशचे एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीचे संबंध झाले आणि कालांतराने त्या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. पण या प्रेमाला मुलीच्या कुटुंबाचा कडाडून विरोध होता. तरी ते दोघे अधूनमधून भेटायचे. नेहमीप्रमाणे एके दिवशी 14 मार्चला शनिवारी संध्याकाळी साधारण 7:15 नागेशला एक फोन आला. फोन आल्यानंतर तो आईला म्हणाला, "मी जरा जाऊन येतो." तो आपल्या बाईकवर बसला आणि कामानिमित्त घराबाहेर पडला. थोड्याच वेळात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि तो मेसेज होता, "मला आत्ताच भेटायला ये." तो मेसेज त्याच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून आला होता. मेसेजमध्ये भेटायची जागा देखील सांगितली होती, म्हणून नागेश काहीही शंका न घेता थेट त्या ठिकाणी गेला. नागेश जेव्हा पुण्यातील कोथरूड भागातील परिसरात पोहोचला, पण त्याला तिथे ती मुलगी न दिसता अचानक काही लोकांनी त्याला घेरलं. पण ही लोकं दुसरी कुणी नसून त्याच मुलीचे कुटुंबीय आणि नातेवाईक होते. त्यामध्ये मुलीची आई-वडील, चुलते आणि इतर नातेवाईकही होते. काही क्षणात सगळ्यांनी मिळून नागेशला मारायला सुरुवात केली. सर्वांनी नागेशला लाकडी दांडके, लाथा आणि बुक्क्याने बेदम मारहाण केली. नागेश एकटाच होता आणि समोर 10-12 लोकं मारत होती. त्याच्यापासून नागेश स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होता, पण मार इतका भयानक होता की तो गंभीर जखमी झाला. मारहाण केल्यानंतरही आरोपींचा राग अजून शांत झाला नव्हता. त्यानंतर त्यांनी नागेशचा मोबाईल घेतला आणि त्याच्या मोबाईलवरूनच नागेशच्या आईला फोन लावला. त्याच्या आईने फोन उचलताच आरोपींनी शिवेगाळ करायला सुरुवात केली. ते म्हणाले, "तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे. आम्ही त्याला मारलाय." ते एवढंच बोलून थांबले नाही, तर त्यांनी पुढे धमकीही दिली. "10 मिनिटात येऊन तुझ्या मुलाला इथून घेऊन जा, नाहीतर आम्ही त्याला छतावरून खाली टाकून देतो." आईसाठी हा फोन म्हणजे आकाश कोसळल्यासारखा होता. फोन ठेवताच नागेशच्या आईने कुटुंबियांना नागेशबद्दल कळवले. नागेशची आई आणि नातेवाईक घाबरून कोथरूडमधील घटनास्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना जे दृश्य दिसलं ते अत्यंत भयानक होतं. ते पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले. नागेश छतावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तो अतिशय गंभीर जखमी आणि विवस्त्र अवस्थेत होता आणि काही आरोपी अजूनही त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करत होते. नातेवाईकांनी कसे तरी नागेशला त्या लोकांच्या तावडीतून सोडवलं आणि तातडीने नागेशला रत्ना हॉस्पिटलमध्ये आणलं. पण त्याची अवस्था गंभीर असल्यामुळे त्याला लगेच ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण दुर्दैवाने गंभीर जखमी असल्याने उपचारादरम्यान नागेशचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी जेव्हा नागेशला उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, तेव्हा त्याने आईला सांगितलं की मला तिने फोन करून तिथे बोलावलं आणि तिथे गेल्यावर तिच्या कुटुंबियांनी मला मारहाण केली. यानंतर नागेशच्या आईने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती घेत या प्रकरणात मुलीचे आई-वडील, चुलते आणि इतर 10 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवून 10 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. यामध्ये मुलीचे आई-वडील, चुलते आणि इतर नातेवाईकांचा समावेश असून बबली अनिल शिंदे, सुनीता सुनील शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, बबली योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनील शिंदे, पप्पू शिंदे आणि योगेश शिंदे आणि सोबतच अनिल शिंदे असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे सांघिक हत्याकांड असल्याचं समोर आले. सध्या पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तैनात केली आणि पुढील तपास सुरू आहे. फक्त 23 वर्षाचा नागेश स्वप्न घेऊन जगत होता, पण एका रात्रीत त्याचं आयुष्य संपलं. आता या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. आताच भेटायला ये असा एक साधा मेसेज त्या मुलाचा जीव घेऊन गेला. आणि आता घटनेनंतर नागेशच्या कुटुंबियाची एकच मागणी आहे, या घटनेतील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. तर ही घटना फक्त एक हत्या नसून राग, अहंकार आणि अतिरेकाचा भयानक परिणाम आहे. प्रेम संबंधांना विरोध असू शकतो, पण त्यासाठी एखाद्याचा जीव घेणं योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.